देवी लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील. खूप प्रभावी उपाय. एका काचेच्या कपात किंवा वाटीत थोडे मीठ घालून त्यात 4-5 लवंग ठेवा. आर्थिक त्रास होत असेल, पैसा टिकत नसेल तर शुक्रवारी तूप दान करा. घरामध्ये कारण नसताना कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्राचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. घरामध्ये खूप मोठमोठ्याने भांडी वाजवू नये, यामुळे घरात निगेटिव्हिटी येते. कोणाकडून पैसे घेताना किंवा कोणाला पैसे देताना घराच्या उंबरठ्यावर हा व्यवहार करू नये, त्यामुळे लक्ष्मी टिकत नाही. मुलं अभ्यासात वीक असतील तर त्यांची झोपण्याची दिशा बदला. पूर्वेकडे डोके ठेवून झोपायला सांगा. पूर्वेकडे डोके ठेवून झोपल्याने विद्या प्राप्त होते. संध्याकाळी कोणालाही या 3 वस्तू देऊ नये. मीठ, पैसे, झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. पितृदोष कमी करण्यासाठी घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून प्रवेशद्वारावर शिंपडल्याने आपले पितृदेव प्रसन्न होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देतात. घरातून बाहेर निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, आपल्याकडे पैसे येणार हे माहीत झाल्यावर लगेच ते पैसे येण्याआधीच त्या पैशाला खर्च करण्याची प्लॅनिंग करू नये. आपण लक्ष्मी येण्याआधीच तिला बाहेरची वाट दाखवतो. मग लक्ष्मी कशी टिकेल सांगा बरं. माझं म्हणणं पटत असेल तर कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. कधीही सतत माझ्याकडे पैसे नाही, माझ्यासोबत असेच होते असे निगेटिव्ह बोलणे पहिले बंद करा. पैसे नसेल तरी सतत तेच रडगाणे केल्याने पैसे येणारच नाही. त्यासाठी समाधानी राहा, पॉझिटिव्ह राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.